कोल्हापूर ही चित्रनगरी आहे. कोल्हापूरला कलापूर म्हणून देखील ओळखलं जातं आणि एखादा चित्रपट आला किंवा तो ऐतिहासिक असेल किंवा हृदयस्पर्शी असेल तर त्या चित्रपटाला कोल्हापूरकर डोक्यावर घेतात. असं आता छावा चित्रपटानंतर धुरंधर चित्रपट देखील आता कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात बघण्यास सुरुवात केलेली आहे. खरं तर भारतातील गुप्तहेर इतर देशात जाऊन भारताविरुद्धच्या कारवाई ज्या ज्या होतात याची गुप्त माहिती आहे ती भारतीय गुप्त खात्याला देत असतात आणि अशा एका गुप्तहेराच्या संदर्भात धुरंधर चित्रपट काढलेला आहे आणि या चित्रपटाला कोल्हापूर किंवा राज्यभरात चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरकरांच्या मध्ये नेमकी या चित्रपटाबद्दल काय भावना किंवा चित्रपट बघितल्यानंतर कोल्हापूर काय काय म्हणतात यात आपण पाहणार आहोत. आपल्या भारतीय इंटेलिजन्सनं जे काम केलंय ते काय अप्रतिमच केल्यात. आपण विचार करू शकणार नाही त्याच्या पुढचं कारनामा त्यांनी केल्यात आणि अजून कराल्यात. त्यांनी ऍक्च्युअल मध्ये जे आपले क्रिमिनल्स आहेत त्यांना उचलून त्यांचं जे उद्देश नाही त्यांना उद्देश देऊन पाकिस्तानमध्ये पाठवून त्यांना बरोबर कामाला लावलेला आहे आणि जे काम करायला ते उत्तम केलं. पिक्चर एकदम म्हणजे एकदम रिअल दाखवल्यात. रिअल फुटेजेस पण आहेत आणि तयार करून पण प्रॉपर हे केल्यात. छावापेक्षाही एक नंबर पिक्चर काढलेला आहे त्यांनी. एकदम रिअलिटी मध्ये काय काय केल्यात जे लोकांना अजून पण माहित नाही आहे ते दाखवल्यात पिक्चर मध्ये. रणवीर सिंगची ऍक्टिंग म्हणाल तर खूप छान आहे. त्यापेक्षा अक्षय खन्ना विलन म्हणून त्याने ऍक्टिंग खूप भारी केलेली आहे आणि जे आपले इंडियाचे स्पाय जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन तसं त्यांच्याशी लढून आपल्याला त्या थ्रू आपल्याला पिक्चर दाखवलेला आहे. परत थोडेफार नोटा बंदी थोडं दाखवलेलं आहे. त्यामुळे एक्सलेंट पिक्चर आहे. आज धुरंधर पिक्चर बघितला. पिक्चर मधले सर्वच कलाकारांचा अभिनय अतिशय सुंदर आहे, पण त्यातल्या त्यात अक्षय खन्नाचा अभिनय जरा छान वाटला. पिक्चरची स्टोरी देशावर आहे. आपल्या देशातला एक हे पाकिस्तानमध्ये जाऊन खुफिया एजंट जाऊन माहिती काढून आपल्या देशासाठी काय काय सहकार्य करतोय. त्याच्यामध्ये 26/11 आणि संसदेवरील हल्ला हा सुद्धा एक चांगला वाटला पाठीमागचा प्रसंग. एकंदरीत चित्रपट अतिशय चांगला आणि मस्त वाटला. मी राहणार प्रॉपर कोल्हापूरचाच. पिक्चर मध्ये एवढं खतरनाक दाखवलेलं आहे की अंगावर असे शहार आलेले आहेत. म्हणजे जेणेकरून स्वतःचा प्राण टाकणं हे काय सर्वसामान्य माणसाला काही येत नाही. स्वतःचा प्राण टाकून तो पाकिस्तान जाऊन तिथल्या हत्यार जे आपल्या भारतात सप्लाय करतात किंवा कसाबची स्टोरी सुद्धा दाखवलेली आहे की तो कसा आला, हत्यार कुणी दिली त्याला, तर त्यांचा सर्वनाश करण्यासाठी तो तिथं जाऊन त्यांचं लढतो. हे खूप म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे पिक्चर मध्ये. खूप छान वाटलेलं आहे. मस्त एकदम बेस्ट.